सो हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पी ब्लॉगमध्ये. आणि आता मी अरुणनगरला सकाळचे वाजले 7 वाजून गेलेत आणि निघालो आहे राईडसाठी. मी अभिजित दादा बायकर, त्यांची स्पीड 400, आपली दामोदर 400. चला भेटूया आता डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. सो वेलकम बॅक टू मोटो ब्लॉग सेटअप. आता आहोत आपण ऐरोली ब्रिजवर. 7:30 झालेत आणि स्पेशली आज लवकर नाही, लेट निघालो आहे. अभिची पण नाईट होती, मी पण, आणि मधला दिवस आहे म्हणून. अदरवाईज जर सॅटर्डे संडे असता तर पहाटेच निघावं लागलं असतं. सो चला आता हे रोड तर मी जास्त दाखवणार नाही, डायरेक्ट आपण पुढेच भेटू, जिथून आपण थोडा वेगळा रस्ता घेणार आहोत. तर भेटू पुढे रस्त्यात. चला, इथून नेहमीप्रमाणे आपण राईड घेणार, JNPT रोडने जाऊ आणि पुढून जाऊन मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करू. सो इथे पण असं बघायला गेलं जास्त अशी गर्दी नाही आहे, कारण की मधला दिवस नाही तर हे सगळं रायडर्सनी भरलेलं असतं. आणि 2 नवीन अपग्रेड, हा एक अपग्रेड, ह्याचा पण व्ह्यूज तुम्हाला बघायला मिळतील. आता कालच मागवलं आणि काल रात्रीच्या रात्रीमध्ये इन्स्टॉल केलं आहे मी. सो बघूया, फर्स्ट टाईमच यूज करतो आहे, बघूया कसे रिव्ह्यू आहेत. क्या रास्ते की पूरा दुर्गति हो गई है इथे पण. पोचलो आहे आणि 8:31 पहिला हॉल्ट आपला जोशी वडेवाले ते घेतलं आहे. सो क्विक ब्रेकफास्ट आणि मग निघू पुन्हा. अभि थोडा मागे राहिला आहे, येतो. सो हे आलेत आपले पोहे आणि अजून बटाटे वडे झालेले पण आले. मस्त गरमागरम वडे पोहे समोर आपल्या बाईक्स लागल्यात, फटाफट संपवून घेऊया. सो हा झाला आहे आपला ब्रेकफास्ट जोशी वडेवाले इथे. आणि आता थेट निघू टुवर्ड्स पेण. चला, तर मग हे पोचलं आता कर्नाळ्याला. वरती कर्नाळा फोर्ट आहे पूर्ण धुक्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि इथून आता रस्ता फक्त सरळ सरळ जात राहायचा आहे. पेणवाला लेफ्ट घ्यायचा डायरेक्ट, तोपर्यंत रस्ता सरळच आहे. सुटसुट आहे, गुरुवारी आलो आहे म्हणून त्या बऱ्यापैकी रिकामा मी आला आहे. तर आता पुढच्या म्हणजे उद्याच्या दिवशी आलो असतो तर हे नक्कीच पॅक मिळालं असं, कारण की उद्यापासून लाईनीच सुटतात. 15 ऑगस्ट आहे, आता शुक्रवार म्हणजे 15 ऑगस्ट आला आहे, त्यानंतर शनिवार रविवार लाईनीत सुट्ट्या आल्यात. आणि मग आजच्या दिवशी लोक आजारी पडली असणार ते किंवा मंडेला आजारी पडतील असंही. बघू शकता क्लायमेट एकदम जबरदस्त झालं, पूर्ण सगळं 4K दिसायला लागलं अचानक असं वाटतंय. आणि समोर बघा ते डोंगरांच्या वरती धुकं, बाजूबाजूला हिरवळीची चादर, पूर्ण एक नंबर व्ह्यू आहे. आणि आपण त्या साईडला लेफ्टला तिकडेच कुठेतरी जाणार आहोत, कासमाळ तिकडेच कुठेतरी आहे.
सो आता आपल्याला मुंबई गोवा रोड सोडायचा आहे. तुम्हाला नीट लक्षात राहण्यासाठी इथे पाटील रेस्टॉरंट आहे. बाहेरच तुम्हाला हा आय लव अरे हिला काय आलं हां बाहेरच तुम्हाला हा आय लव पाटीलवाला बोर्ड दिसेल आणि याच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. म्हणजे मेन रोड सोडायचा आहे, सर्व्हिस रोडला लागायचं आहे. जर चुकून तुम्ही पुढे गेलात तर पुढे ब्रिज येतो अख्खा पार करून मग पुढून जाऊन युटर्न मारून यावं लागतं. त्यापेक्षा हा नेहमी लक्षात ठेवा स्पॉट पाटील रेस्टॉरंटवाला. सो इथे ब्रिज खाली येऊन आपल्याला इथून घ्यायचं लेफ्ट. आणि हा लेफ्ट म्हणजे हा रोड जातो खोपोलीला, पेण खोपोली रोड आहे. इथून सुद्धा पुढे तुम्ही खोपोलीला अटॅच होऊ शकता परत. ते निघालो आहे आणि इथून पुढे अजून मॅप तर लावला आहे मी किती 34 मिनटं. आणि इथे पण एक वॉटरफॉल आहे, मस्त नॅचरल स्लाईड्स आहेत तिथे. इथे आम्ही आधी गेलो. हा पण एक सही आहे, या रोडण्याचं वरतून जावं लागतं. इथून आपल्याला घ्यायचं राईट. लेफ्ट साईडला जो जातो तो खोपोली रोड आणि राईटला आहे पेंट सिटी. राईट घेऊन लगेच पुन्हा लेफ्ट आहे. आता एक 750 मीटरवर. सो हा लगेच लेफ्ट. बापरे, नंतर वॉटर क्रॉसिंग आहे. कोपऱ्यातून काढूया, माहीत नाही, जरा काहीतरीच मोठं आहे. हळूहळू हळूहळू. हो हो, आणि आल्याला इथे मस्त पिल्ल्याची कुत्रं. बाळांनो बाजूला थांबा. सो जाऊन पुन्हा पुढून लेफ्ट. मागे बघू शकता आपण आता सध्या पेणमध्ये आहोत आणि पेण हे गणपती मूर्तींसाठी खूप फेमस आहे. सो मोस्ट ऑफ आम्ही येता आता जेवढे आम्हाला ट्रक्स पिकअप वगैरे दिसतात पूर्ण सगळ्या गणपतींच्या मूर्तींनी भरलेले आहेत. चलो हा इथून लेफ्ट पुन्हा एकदा. आणि आय थिंक आता इथून कळणार का रस्ता थोडेसे लेफ्ट राईट आहेत, पण सरळ रस्ता पकडून ठेवला तर आपण जातो इथून. पुढे गावातला रस्ता थोडा कच्चा पक्का असाच आहे, डांबराच आहे. फक्त हॉर्न मारत या. ब्लाइंड स्पॉट्स आहेत सगळे. अच्छा गाडी येते. आता घाट प्रॉपर स्टीफ असा घाट सुरू झाला आहे. थोडी कंडिशन बेकार आहे रस्त्याची. हे इथे पोचलो आहे आणि बघू शकता पावसाची पण सुरुवात झाली आहे. हा पाऊस असं चालू राहिला तर आपले ड्रोन उडवायची बोंब होईल. बघूया पुढे जाऊन जर पाऊस थांबला वगैरे चांगला वातावरण मिळालं तर तिथे उडवू. आणि इथे येण्याचं अजून एक कारण म्हणजे आता आपल्याला पुढे एक व्याघ्रेश्वर मंदिर जिथे आपण आता जाणार आहोत. कासमा वॉटरफॉलच्या बाजूलाच आहे आणि ऐन श्रावण चालू आहे, त्यात महादेवाच्या मंदिराला जायला मिळते. तो पण एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे आमच्यासाठी. हम देत या ब्लाइंड स्पॉट आहे टोटल. आणि मग इथून आल्यानंतर सिनरीज पूर्ण चेंज होऊन जाते. हे बघा स्टीफ आहे, म्हणजे घाटाच्या हिशोबाने बघायला तर खूप तीव्र असा चढाव आहे आणि रस्ता खूप छोटा आहे. सो ब्लाइंड स्पॉटला सांभाळून जसं की आपण हा डोंगर चढलो आहे, सिनरी पूर्ण चेंज झाली आहे. हिरवळ तर कायम आहे पण त्यामुळे धुका ॲड झाला. आता बघू शकता डोंगर आपल्या समोर आहेत आणि त्यांचे टॉप पूर्ण धुक्यामध्ये हरवलेले आहेत. हो हो, आता आपण सुद्धा धुक्याचे पाठ झालो. आपण धुक्यामध्ये एंटर होतो आहे. समोर बघू शकता तुम्ही
काय जबरदस्त धुक्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये ते कितपत जस्टिस करते माहीत नाही, पण समोर उघड डोळ्यांनी बघायला खूप सही वाटतं ते. आम्ही पुढे पोचलो आहे, पण पुढे हम्मा लोकांनी आमचा रस्ता अडवून ठेवला आहे. सुद्धा जायचं कसं हा प्रश्न आहे. चला बघूया, बाजूबाजूने रस्ता काढत जायला दिलं तर ठीक. मग जरा पण जागा देत नाही रे. आपण ऑफ रोड नाही करू शकत ना. अरे बाबा, ही डेंजर वाटतंय. हो फायनली कूल गाईज, दिला रस्ता. छोटी अम्मा बाजू, थोडं बाजू. यो हो निघालो. रोड सुरू होतोय. यो खारुताई जाऊन पुढे आहे एक जागा. नाही सो मागच्याला आम्ही इथे बाईक लावलेल्या, सो आता पण तोच प्लॅन आहे. तर मी पोचलो आहे आणि या बघा मागे बाईक्स लागल्यात. आणि हा रोड आहे, इथून ऑफ रोड करतात, इथून लोक बाईक्स तरी जातात. पण मी सेफर साईड रिस्क नाही घेत, कारण की बाईकचे टायर पूर्ण गेलेले आहेत माझे. हा तर थोडीशी तरी ग्रिप दिसते. पुढचा तर बघाल तर पूर्ण सपाट झाला आहे. त्यामुळे ही ऑफ रोडिंगची रिस्क नाही घेते, सरळच उतरते. सरळ चालत जाऊ, जवळच इथून जास्त लांब नाही आहे. चला. तर मग तुम्ही इथून येता आणि इथून आल्यानंतर तुम्हाला राईड घ्यायचा आहे, जो की इथे. आणि समोर पण रस्ता होतो, तो डायरेक्ट वॉटरफॉलकडे जातो. पहिलं आपण मंदिराकडे जाऊया. सो हे आहे ते मंदिर, श्री व्याघ्रेश्वर देवस्थान. हर हर व्याघ्रेश्वर. सो पोचलो मंदिराकडे आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण धुक्यात आहे. आणि आत्ताशी 10:30 वाजता आहेत. सही. तर मग हे आमचं दर्शन झालं इथे आणि आता निघतो आहे टुवर्ड्स वॉटरफॉल. ड्रोन उडवायचा ट्राय केला, तुम्ही बघितलं असेल ड्रोन शॉटमध्ये अगदी सगळं दुकाने भरलेलं होतं तेव्हा, त्यामुळे ड्रोन शॉटमध्ये काही खास असं दिसलं नाही आहे. सो ड्रोन आता मी असाच हातात घेऊनच जातो आहे टुवर्ड्स वॉटरफॉल. तर मग पोचलो आहे वॉटरफॉलकडे. तुम्ही बघू शकता माझ्या मागेच वॉटरफॉल आहे आणि ह्या आधी पण मी इथे येऊन गेलो. त्यावेळेला ह्यापेक्षा खूप जास्त तुलनेत पाऊस होता आणि वॉटरफॉलला पण बराच फोर्स होता. इकडनं आपण येतो, इथपर्यंत बाईक्स येतात, हे सगळ्या बाईक्स इथपर्यंत येतात. हा वॉटरफॉल आहे. इथे तुम्ही पाण्यात पोहायला जायचं तर जाऊ शकता. मी लास्ट टाईम गेलो होतो, खूप सही जागा आहे. आणि समोर पुढचा जो पॉईंट आहे तिथे अजून खाली पडतं पाणी, तो पॉईंट पण बघायला खूप सही वाटतो. तो मग फक्त हे असं तोंडाने सांगणं बघायला मजा नाही आहे. सो ड्रोनमध्ये बघूया, चला.
हे निघालो इथून. आता परत उलटा ट्रेक करत जायचं आहे आणि 11 साडे 11 झालेत. काही करून 12पर्यंत मला नेटवर्कवाल्या पार्टमध्ये पोचायचं आहे कारण की ऑफिसची मीटिंग अटेंड करायची. चला पोहोचतो आता फटाफट. सो हे निघालो रिटर्न. पण जिथे आपण थांबलेलो तिथे DJI Action 4ची माझी बॅटरी चेंज करायची होती, ते राहून गेलं. सो आता हार्डली आय थिंक 10% बॅटरी उरली आहे. सो फटाफट आता पळवतो एखादी जागा बघायची आपला 12 वाजेपर्यंत जिथे प्रॉपर नेटवर्क आहे. सो तिथेच मग बॅटरी चेंज करेन आणि मग तिथूनच पुढे व्लॉग कंटिन्यू करूया. चलो. सो हे या स्पॉटला थांबलो यार. काय व्ह्यू आहे भाई. मागे ढग चाललेत, समोर आहे ओपन, बहुतेक पेंट सिटी आहे. ते गाव आहे आणि गुरं चरतात. टाईम चेक 12:20 आणि भरत सावंत यांची अनएक्सपेक्टेड ऑफिस मीटिंग. सो पोचलो आहे लोकेशनला आणि मीटिंग जस्ट एंड केली आहे आणि आता फटाफट पहिला ड्रोन उडवून घेऊया. सो पुन्हा एकदा जमिनीवर स्वागत आहे आणि खूप तुम्हाला ड्रोन शॉट आवडले असेल. इकडची ओव्हरऑल आपल्याला भेटायला आले असतील, तुम्हाला आवडले असेल. आणि ही प्लेस खरंच खूप जबरदस्त आहे. पण बघू शकता लोकांनी पूर्ण घाण केली आहे. आपले दारूचे ग्लास आहेत, चकण्याचे पाकिट आहेत. यार ॲटलीस्ट तुमच्यावर रिटर्न तरी घेऊन जा. पण ही प्लेस खराब नव्हती, ही प्लेस खूप जबरदस्त आहे आणि ही अशीच चांगली राहू दे. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, टेक केअर.